अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत प्रस्थापितांनी खोटे दाखले काढून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून येऊन खऱ्या लाभार्थ्यांचा हक्क हिरावला आहे। त्यांचे जातीचे दाखले अवैध ठरवावेत व त्यांना खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती कोल्हापूरच्या वतीने 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमचं रुबाब कुणाचं हे चालणार नाही अशा आशयाच्या घोषणा देत आज कोल्हापुरात आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला। विशेष म्हणजे या मोर्चामध्ये SC, NT, OBC अशा विविध जातीमधील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। तसेच यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। ऐतिहासिक बिंदू चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला प्रारंभ झाला। तिथून हा मोर्चा दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। त्यानंतर मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले। प्रतिनिधी सर्जेराव कांबळे। पाचवी तुला काय संदर्भ हे माहिती आहे? आरक्षणाबाबत काय माहिती आहे का? आमच्या हक्कासाठी आलोय आम्ही सगळीजण आमच्या हक्कासाठी आलोय, आरक्षण हक्कासाठी। आमची भाकरी कोणीतरी खायला लागल्यानंतर आम्ही येणारच ना। काय झालं तुम्ही बोगस दाखला देऊन जर निवडणूक लढवत असतील तर त्या कायद्याचा उपयोग काय? ज्या कायदा माझ्या बापानेच बनवलाय त्याच्या तेच सांगलं। जेवढी संविधान लिहिलंय ते कशासाठी लिहिलंय? प्रत्येकाच्या हक्कासाठीच लिहिलंय ना। काय भोगस दाखला देऊन त्यांना निवडणूक लढण्यासाठी दिले? जर सगळेजण भोगस दाखला करून निवडल्यानंतर गरीब लोक जाणार कुठे? आणि आम्ही आमचे सगळेजण आमच्या आरक्षणासाठी आलेलो आहे। जो कोणी जिल्हाधिकारी जो भोगस दाखला काढून दिलेला आहे त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी आणि जो आमचा न्याय आहे, जे लोक न्यायासाठी आले त्यांना तो न्याय मिळायला पाहिजे। काय सांगणार? आज जो मोर्चा काढलेला आहे महामोर्चा आम्ही आमच्या समाजाने, ते काय झालंय, परवाच्या निवडणुका वगैरे झाल्या त्याच्यामध्ये ओपन गटातील लोकांनी आमच्या हक्काचं जे SC आरक्षण होतं ना त्याला डावलून म्हणजेच त्यांना खोटे दाखले दिलेत अधिकाऱ्यांनी। त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, कारण त्यांनी कुठल्या बेसवरती आम्हाला बोगस दाखले दिलेत त्यांना ते, कारण त्यांचे ते हक्क नाही आहे। आमच्या SC कॅटेगरीतले त्यांनी जागा घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती त्यांनी काहीतरी अधिकाऱ्यांना निलंबित करणं हे आमचं गरजेचं मुख्य ध्येय ते आहे। ह्याच्यापुढे कुठलेही बोगस दाखले देता कामा नयेत। ही जर आत्ताच आम्ही चळवळीला जर न्याय मिळाला तर कायमस्वरूपी तो आमचा हक्काचा राहील, असा आमच्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दिलेला आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करण्यासाठी बसलेलो आहोत। आणि त्याच्यामध्ये जर कोण मध्ये येत असेल तर त्यांचा आम्ही 100% धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही। अशी कुठं आलाय का? काय आलाय? हक्काच्या भाकरीसाठी आले आमचं आरक्षण घेतलं लोकांना, आम्ही आजचा हा काम मानतो। काही मंडळींनी याचा गैरफायदा घेऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या विरोधात आज संघर्ष समितीच्या वतीने आज महामोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण उत्तम कांबळे हे आपण त्यांच्याशी जाणून घ्या मोर्चा कसा। अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व बौद्ध मातंग चर्मकार ढोर खाटीक बुरुड समाजाचा हा मोर्चा आहे। या परवा झालेल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये इतर जातीच्या लोकांनी SCचे खोटे दाखले काढून निवडणुका लढवल्या। हे खोटे दाखले आम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या पुढे कसं खोटं आहे याबाबतचे पुरावे दिले, तरी सुद्धा गडहिंग्लजचा प्रांताधिकारी एकनाथ एकबांडे आणि काळबांडे आणि इचलकरंजीचा प्रांत माननीय दीपक शिंदे यांनी खोट्या दाखल्याच्या आधारे जे जातीचे दाखले दिले त्या जातीच्या दाखल्याच्या आधारे
ज्यांनी निवडणुका लढवून निवडून आले त्यांची पदं बरखास्त करायला पाहिजेत आणि ज्यांनी खोटे दाखले दिले तो एकनाथ काळबांडे आणि दीपक शिंदे यांची खातेनिहाय संपत्तीची चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि मूळ मागासवर्गीयांचं आरक्षण हे साबित ठेवलं पाहिजे। यासाठी हा प्रचंड मोठा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतले सर्व जाती अनुसूचित जाती घटकातले सर्व पदाधिकारी निश्चितपणानं मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। या लोकांच्या मागणीचा विचार जर नाही केला तर निश्चितपणानं आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा याहीपेक्षा मोठं जनआंदोलन छेडावं लागेल आणि ते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला। महामेडिया 24 सदैव तत्पर।